ते शिजलं ना, पाणी शिजलं ना आता. म्हणा आलं ना आयटात आता. हे बाय कागद आथर नव्हती होती. आथर होती कागद. तेच घालून देऊ. ते घालते का मग या झाडाच्या सावलीच्यानं मग वाईन का? हो माई बाई ऊन का थोडा आहे का या झाडाच्या सावलीचं काय आता घंटा भर ती सावली आहे आता ऊन येते म्हणून तर तुला म्हणलं घाई कर म्हणून. उन्हात मग जमत नव्हतं तर काय ना आणि अंदर करा लागत होतं अंदर किती गरमा होत होती. मग ती कसं चूल मांडली हवेशीर होऊन जाते. घ्या तू कागद तू आण पटपट घे घालून उन्हाच्या आधी. तुला उन्हाची सवय नाही मग ऊन गिन लागेन माय बाई आणि बसा लागेल. काही नाही होत थांब मी आणतो कागद आठवतो. हो तू घालणं सुरू कर. हा गंज काही खाली उतरत नाही मी मग तो थंड होते मग जाळ्या जाळ्या पडतात साऱ्या बळ्या. ते जाळ्या जाळ्या पापड झडण्यात लागत मग गरम गरम कसे पवतलेले मस्त फैल ते. दुसरा बसत नाही का दुसरा कागद घे म्हणतात आहे तो. तो जसा घे करजो मग आता त्याला मी तेल आणि पाणी लावलं नाही एकालाच लावून ठेवलं त्याला लाव मग घे पटकन. म्हणा बाई मी म्हणलं बसली आहे का कागदावर बसले नाहीत. जरसा झटक जो तो धुयला एका परी पण जरसा झटक जो. काय चटका लागते माय पाठीची करून बसली जशी त्याच्या इकडे तर पाठीला चटकाच लागला. ले ऊन तपते ना माय उन्हाळ्याचा चटकायला लागते. जाऊ दे बरं झालं आशीनं म्हटलं तिच्या संग जातात तरी. तर ती काय करत होती ती कुठे भाऊ घालत होती. बाई वा याला धुवा लागेल का नाही ना धुयला आहेत ना धुयलाय फक्त तू त्याला झटकून घे असं. ते तेल पाण्याची वाटी आणजो तेल पाणी लावून घे त्याला. मला वाटलं ना मला 2 लागतील पण मी आणलं नाही बशीन देखायचं नाही बसले. त्या जशा दूर दूरच घातल्या ना असे जवळ जवळ घाल लागत होते बसत होते अजून. काय वेळ लागते थांब लावतो मी. ते जाळ कमी करतो त्याच्या खाली नाही तर पुरं घट होईन ते. नाही नाही ते बरोबर आहे त्याचं नको तू टेन्शन घेऊ. काही नाही उलसक राहिलं उगाच. नाही काय करू राहील मी बुडी दारातच दिले चूल मांडून. काय भंडारा देते का गाव पंगत. काय करून राहिला आती बाई. काय करून राहिला म्हणलं बाय बाई पापड्या केल्या का ज्वारीच्या. हो ज्वारीच्या पापड्या केल्या. आवाजही दिला नाही माय बया बया मी येत होती करू लागेले. तुमचं तुमच्या नसतं सरत नाही हो काम काही येतान नाही करेले. ये आता घाललं मग आलीस तर हागे दुसरा कागद तेवढे घाल लागतात. हो मावशी द्या ना मावशीला करायला लावून राहिला आते बाई. आणि मला आवाज दिला नाही मी आली असते ना माय नाहीतरी बसेलच आहो मी सकाळपासून आज काही केलंच नाही. घरी काही धंदा पण नाही केला का स्वयंपाक पाणी कोण लेकर कुठे गेले. अहो माय रातचं सारं तसंच उरेल होतं मग राहू दिलं मी म्हणलं घ्या तेवढं जीवन आता मी काय करत नाही. बरं आहे व उन्हाळ्याचं शिळं पाता खाऊ घालतं लेकरायले पोट बिघडतील ना. राहू द्या लागत होतं टाकून द्या लागत होतं ते उन्ह करा लागत होतं लेकराईसाठी. नाही मावशी मला लेकरायला आदत आहे. मी काही लेकराला नाजूक नाही केले मी दटच बरे आपल्या वाणी मी बी दट माझ्या लेकर बी दट. घालता का आता मामा घरी जाळा कागद होता वा थांबा आणू का. राहू दे काही नाही आणा लागत तो धुवून नाऊन ठेवायला साजरा काही नाही उलसकच राहिलं पाय ना गंजात आता उलसक तर राहिलं याच्यावर बसत नाही म्हणून मग त्याच्यावर घाल म्हणलं. नाही झालं ना आता झालं राहू द्या. ऐका अजून मी आणू का माघरचा कागद. नाही एकच चुटकी बसणार आहे राहू द्यायचं मदतच देतो टाकून. हे दोन याचं केलं ना वा काय म्हणलं बाईले म्हणलं प्लेन कर आणि काही याच्यात मी सांबार मिरचीचं कूट हे टाकलं. मी बी करत असतो ना मी बी 2 प्रकारचे करतो. मी तर माझ्या ज्वारी भिजू घालूनही करतो लय मोठं माय म्हणले मी लय नारा करतो काही काही. आते बैले तर माहित आहे. हो आते बैले सारच माहित आहे पण एक पापड भेटत नाही खायला आते बैले. ती चव पा आते बाई कसं झालं जरा गावात वाटते सोयराईली देते मायले बहिणले हेच करून देते समजा पण असं नाही म्हणा एक पापड खाऊन पाहा आते बाई. मावशीसाठी केला वाटते नाही. अबा हो काल बोलता बोलता तिला याद आली ज्वारीच्या कुरड्याची. आम्ही लहानपणी करत जा ज्वारी मी शिजूनच कर बाई पिठाचं असंच मग तिला याद आले तर म्हणलं चाल करतो. आता ती राहते ते फिलेटात नाही जागा वाळू घालायले ना करायले ना काही म्हणलं मग केलं. आता तू बाय ज्वारी भिजू घालून आणि ते लय 3 दिवसाचा कुटाणा करतं इतके दिवस ते राहती नाही म्हणलं जाऊ दे बाई आपलं हे पिठाचं वरून करतो म्हणलं मग गेल्या तिच्या पुरत्या. मला सांगत्या मग मी करून देत होती ज्वारीच्या बिबड्या म्हटलं आशा मावशी मी लय करतो ना काही काही. अव कविता मग असं कर ना लय कर मासाठी आणि थैली भर आणि लक्झरीवर पाठवून दे. मी पुढे गेली म्हणून काय झालं नाही तर मा पोराले पाठवून दे. मा पोराले काय येऊ नाही का दोघही जण या त्या निमित्ताने येशील तरी माघारी. कर साजरं सारं उन्हाळ्याचं वाळवण मासाठी आणि मोठा थैला भर आणि घेऊन ये माघारी.
तुम्ही आधी सांगा लागत होते ना. मी समज केलं असतं. आता लय उशीर झाला ना. आता 12 वाजून सांगेल हाय ना. पाणी सांगेल हाय. म्या करणं सुरू करा आणि पाणी या. पुढच्या वर्षी नक्की देईन मावशी मी तुम्हाला करून. काहीच करू नका पुढच्या वर्षी तुम्ही. आता बाई मी मावशीला समज करून देईन पुढच्या वर्षी. काय करा बाई या पोरीनं पाहिनं काय काढली पण साजरी का हो पोरी. आताच्या घरी हे नाही का रंगीत पीठ नाही का पा बरं. रंगीत पीठ असेल तर टाका ना उलसं त्याच्यावर. नाही तर मग कुकू तरी टाका. हळद कुकू टाका त्याच्यावर. पांढरीच ठेवली रांगोळी पांढरी नाही ठेवा. रंग टाकाव नाही तर मग कुंकू तरी टाका. अरे मावशी. अरे ये रे महेश ये. बापा रे रांगोळी तर लयच मोठी काढली. मान पीठ गेलो होतं वाटते. हो त्या डब्यावर घेतलं होतं म्हणते ना. आता हे श्रावणी आणि पिंकी मामाची पिंकी येलाय ना. मै श्रावणी बसल्या दोघी जणी काढत रांगोळी. पाणी केवढी मोठी काढली तसं काही दिवाळी आहे. पाहिजे इकडून ये बापा मोडू नको त्याची रांगोळी. बोला कस कायचं आहे पीक पाणी सगळं मजेत. सुनबाई आलत्या काल. आली अशी ते आली तीनच चांगलं मले मावशी येलायत म्हणे. तुला कसं काय चांगलं आहे काकाचं. चांगलंच बापा आता द्यायचं काय. ड्युटी आपलं घर चांगलं आहे चालू चालू चांगलं चालू आहे. यंदा मस्त तुले ते हे मस्त झालं म्हणणार. हळद लावती तुया नाही मस्त पिकलं नाही. हो हळद लावली यंदा आमच्या गावात 4-5 जणांना लावली. मग मी बी लावली. मग म्हणलं पाण्याची सोय असल्याच्यानं भाऊच्या वावरातून घेतलं ना पाणी. तर मग जमलं पण. तोऱ्या वरात नाही हिर नाही. नाही ना मला हिशार इरीचा वावर भाऊची हिशार जायला आहे ना. मी आता यंदा बोर करतो ना. हो रे बोरही केलं तर पुरते. हो बोरली पाणी लागलं तर चांगलं आहे ना. हो करून टाक. वावरात पाणी असलं तर बागायत केल्या जाते. चांगलं आहे चांगलं. हो रे बरोबर आहे. हिरीचं वावर त्याच्या हिशावर जायला आहे ना. मग पाणी का देत नाही का तो तुले. आणि त्यानं काय पेरलं होतं. त्याने काय नाही यंदा हरभरा सोयाबीनच होतं द्यायचं. मग मग ते म्हणलं मग तुमचं पाणी आहेच तर मग दिलं मग भाऊन पाणी. मी पाईपलाईन टाकली होती त्यातून मग तो खर्च केला मग मी. काहून ते कच्च्याच वावरात नाही पेरलं का. त्याच्यातले हिस्सा भेटेल ना तुले. नाही बाई इकडलं नदी खाली पेरली होती. मी काय म्हणलं होतं मावशी म्हणलं जसं नदीला पाणी राहते ते बी दिल्या जाते. उरलं सुरलं तर मग पाहता येते असं. पण घेऊन दा आमच्या गावातली नदी बातच आटली. ते पहिलेच आपल्या टाकडीवाल्या येणंच पाणी अडवलं ना. त्याच्यानं आमच्या गावाला पाणीच नाही आलं. नाही तर पाणी असतं. पण ते तिकडं पाणी अडवलं काही ना. आम्ही गेलतो पण ते काच रे भांडण करून जमलं नाही ते. आम्ही गेलो की फोडत जा. आणि आम्ही घरा लोक आलो की ते डबल अडवत जात. मग आता काय करतो. मग औंदा डोक्याला कावच नाही लावत मी. औंदा बोरच करतो. बोर करतो. मग बोरला पाणी लागलं की टेन्शन नाही मग. हो हो चालते चालते. चांगलं आहे ना. चांगलं पीक झालं तर चांगलं राहते. उत्पन्न निघते. तुला पोरगं कोणत्या वर्गात गेलं रे आता. चौथीत गेला ना तो. हो चौथीत नाही. अरे काल आला श्रावणी संग आणि पिंकी संग. आणि लागे बाई होती तर बाई संग बोलत म्हणजे बसला. मी आली ती फोन तर लागे असं पोहतच निघाला. म्हटलं अरे थांब ना. बाई म्हणे तो तुले पाहिलं म्हणे म्हणून गेला म्हणे. असं आहे तो पोरग काल्यावानी. नाही त्याला वाटलं नवळ नवळ काहीतरी वाटलं. तो चला आहे. ये रे इकडे हे पाय. हा सागर ये इकडे हे पाय तुझा बाबा आहे. दिन आवाज दिन त्याला येते मग. सागर ये इकडे ये. आजी आहे ना हे. हा काय म्हणता मी येत नाही. तो तर भंगाने जीभ जाळी कोणासारखी आहे रे. तो बाप तर लय लहानपणापासून चर चर बोले. तो मायची होती जीभ जाळी म्हणून बोलता येत नाही. ये इकडे ये बस ये. नाही बा मी ठेल्याला चाललो ना. ठेलेले ठेलेले कुठे चालला बघत ये. नाही माय दत्त वाट पाहून राहिली मी चाललो. अबे पाहू नको पडशील. आता पेपर झाले ना दिवसभर गावात हिंटेले. अरे आबा गेलात का. हो तू तर दिसलाय नाही रे. रामाल तारा ती राम लय बाकोड बसला. हो ना आबा मी ते हळद लावलती ना त्याच्यातच हो तोच लय घोर चालून राहिला. लय कुटाणा आहे ना हळदीचा. ते काढली आता उकळणं ते लय पुरून राहिलं. आणि औंदा आपलं कसं पहिलं साल असल्याच्यानं कसं आपल्याला जर अनुभव कमी आहे ना. त्याच्यानं मग ते गावातले दोघं तिघ करतात. दर साल पेरतात ते. मग त्याच्या वेळेला चालू आहे आपलं. हो ना चांगला आहे तो मायनं सांगलं ना मुले. महेश न म्हणे हळद लावली म्हणे सांगितलं माघारी आली ती बघते सांगितलं होतं.
चांगला आहे, चांगला आहे. अशीच प्रगती करा. चांगला आहे. बाकी मजेत आहे. तो पोरगो तर बापा बोलतही नाही बापा. हो आबाजी चाल ना मा घरी अति दुपारून झोपायला या तर तीच मावशी तर तीच ये झोपायला रातची कूलर आहे एशी आहे अति गरमा होत शिन्ना मी कालही मला म्हणलं तर मी आणलं इकडेच बोलाव सगळे झोपायले बसायले तो चालत ती नाही बापा, आपल्याला काय त्याची आदत नाही. मी मा पोरीच्या घरी आलो, मा पोरीच्या घरी राहतो. मा पोरीले नाही होत का रे गरमा? आ एखादा कूलर तिले बी लावून द्या. नाही ना बाबा नाही म्हणतात ना बाबाले सवय नाही ना तर बाबा नाही म्हणतात मी आता म्हणलं होतं कूलर आणून देतो हं. अरे पैशाची सोय नशीन म्हणून म्हणलं अशीन. कोणाले गरमात राहावं वाटते रे, एवढं ऊन तपते. कोणाले नाही वाटत कूलरात राह, कूलरात नि जा. दे ना एखादा आणून, एवढा हळद पेरू राहिला, एवढं पीक झालं तुले. एखादा कूलर दिला माय बापाले तर काय वाया चाललं बे. निघतेस पिकात, पिकात निघते ना बा. मावशी म्हणजे मी म्हटलं तर ना विचार नाही तर आईली विचार बाबा नाही म्हणत ना मला घरी हे कूलर आहे ना म्हणजे म्या नवा घेतला की नाही तो जुना आहे म्या म्हणलं होतं आईले तो आणून देतो आई नाही म्हणे बाबाही नाही म्हणत मग माघारी कसं आम्ही हॉलमध्ये एसी लावला मागच्या वर्षी एसी घेतला कूलरही होता तो पण कूलर जसा ना जुना झालता आणि जसं त्याचं ना बिघडच होत जाय मग यंदा नवीन कूलर घेतला यंदा म्हणजे मी आधीच घेतला जसा डिसेंबर मध्येच घेतला मी म्हणलं उन्हाळ्यात भाव वाढतात मग घेणंच होता मग तास घेतला म्हणून आईले म्हणून तो जुना आहे तो आणून देतो हा, अ, जाऊ दे जुना काय आता तिला वाटलं असेल की बिघडेल आहे ना आपल्या घरी येऊन कोण दुरुस्तीला आणीन मग दुरुस्त करणं हे करणं म्हाताऱ्या लोकांना सुचते का रे आणा मेकॅनिकल आणा दुरुस्तीवाली आणा ते तुम्हाला करायचं काम आहे जाऊ दे तशी सवयच कुठे आहे त्याला कूलरची एसीची बाबाला वाटलं शी एखादा कूलर द्या पोरीले हो अरे मा फोन घरीच आहे मावशी आलोच मी त्याला वाटलं मावशी म्हणते आता काही स्वतः येशीत राहतं कूलर राहत राहतं बापाला एखादा कूलर दे घेऊन देतं काही नवा म्हणून गेला आता त्याला फोनची याद आली जुना देतो म्हणते आता तो जुना बंद पडेल त्याच्याच तर घरी बिघडला आधी आणून काय टप्पर उभं करते काय एका खोलीत म्हणून म्हणलं माझं वायनं राहू दे बाप्पा आम्हाला सवय नाही मा बहीण म्हणलं सवय नाही पण कोणाला वाटते व एवढ्या मोठ्या गरमीत राहा म्हणून कोणाला वाटते ना थंडी हवा खा कोणाच्या जीवाला वाटते काच बापा काही म्हणून फायदा नाही सारा कलीचा प्रकोप आहे वाव मावशी थँक्यू खूप छान केलं हो आत्या लय मस्त झालं आत्या तुम्ही घ्या ना सगळे जण अहो खा ना तुम्ही मी लेकरायले बोलावून आणतो ना सागरले आवाज देतो तर तू नाही तर प्रणितले बोलावतो त्या दोघं बहीण भावाला बोलावतो आणि याली बोलावतो बसा तुम्ही मी त्याला आवाज देतो नाही जेवण चालू आहेत का अहो कविता बरी आली बा तोच घरी येऊन राहील तुम्ही दे बरं सागरले दे बरं धाडून आणि तिकडे मोठ्या घरी देशील तर देतं का आवाज ते दोन लेकरायले दे बरं धाडून का नाही काही नाही या पोरी म्हणत पुरीन ती हरभऱ्याची उसळ काय म्हणतात माहितीला ते कर छोले भटुरे तेच ते हाय हरभऱ्याची उसळ केली आणि पुऱ्या केल्या लेकरायले बोलायलाच येऊन राहील ती देतं का झाडून नाही मा पोरग जेवलं आधी सांगितलं असतं सकाळून तर आला असता आता वक्तावर येते का मा पोरग जेवला तो अहो माय सकाळून मालच काही ठरलं नव्हतं ना आता म्हणलं या पोरीनं हरभऱ्याची मी उसळ भिजू घातली ती उसळ करायसाठी म्हणलं हरभऱ्याची उसळ करतो तेच भाजी आणि पोळ्या करतो तर श्रावणी म्हणे ते पुऱ्याही कर म्हणे मावशी त्याच्या संग मस्त लागते याला पोळ्या केल्यापेक्षा पुऱ्या करतो मग पुऱ्या केल्या आणि भाजी केली ते आणि तेल वाढून दिलं मग तेल म्हणूनच राहिली मी की लेकरायला बोलावून आणतो दे ना झाडून का जेवला का लय मुरब्बी माणूस आहे का तू जेवला तर का डबल जेवू नाही का त्याने लेकरू होय नाही मग पोरग दोन खेप जेवत ते त्याला पोचत नाही मग हरभरी गिरभरी तशी त्याला पोचत नाही आता मी आली म्हणून म्हणते देतो पोराले धाडून मग पोरगो काय एवढं का रस्त्यावर पडेल आहे काय लहान झाली बुडीची स्वतःच्या सोयरे आले तर लागे मारे पाहुणचार करून राहिली आणि बया बया मा पोराली आम्हाला तर नाहीच नाही पण मा पोराली तोही नाही सपादला सांगतो ना आता त्याच्या बापाले त्याचा बाप तर भल्ला म्हणते मावशी आली आबा आले पाहुणचार कर सांगतो ना आता पहा ना तुमची माय
एक नातू नाही सपातला पुऱ्या केल्या बाई, एवढा मोठा पाहुणचार केला मला, एका लेकराने जेवायला नाही बोलावलं. सांग कशी आहे, लयच आहे ना उपट तोंडाची. म्हणजे जेवलं म्हणते पोरग, आता जेवलं तर का डबल जेवत नव्हतं का लेकरू. जाऊ दे, मोठ्याच्याच लेकराले बोलावतो. थांब जा पोरी हो, मी त्या प्रणितले आणि त्याच्या बहिणीला आणतो बोलावून. चला रे चला चला, तुमच्या आजीनं काय केलं पा, चला. अमर बाई या, अरे मी तुमच्याच घरी चालली होती ना बोलायले. हा मी आणले बोलावून. चला रे बसा जेवायला, चला बाळू बाईले लेकरेले. आधी तुला काय दिलं पुरी केली ना बाबू. पुली मला बी दे ना, या दीदी सारखं दे ना मला बी ताट वालून. आजी मला थोडंसंच देशील, माझं जेवण झालंय. मग दोघांनी एकातच दे, आहे ना बाई, घेतो ना एकात. एकात का रे, न्यार न्यार. सागरले देतो, लागे प्रणवले आणि स्वराले, सगळ्याले न्यार न्यार, स्पेशल स्पेशल. सागर ये बाबूती, मी चारतो तुले. जेवा रे लेकर हो, पाहिजे तिखट झालं तर सांगा बाई, तेल टाकतो मग त्याच्यावर. हो आजी, आजी मस्त केलं होतं हे, मला माहित नव्हतं. आधी मला माहित नव्हतं, म्हणजे माहित नव्हतं. तुला माहित नव्हतं. हो ना बापा, मी बघतावर केलं ना. ही दीदी म्हणे कर म्हणे, मग केलं. मग मी येऊनच राहिली तुला बोलायले. तुझी माय म्हणे तू जेवला, मला माहित होतं. मग सागर किती जेवला तरी गोड गोड गठ्ठ्या चटक पटक लय आवडते मग सागरले. जेव ये खाय, चालू का मी. ना मग हातानं थातो ना, मी थातो ना हातानं. दादा जवळ बसतो. तीच बसते, ताट घेऊन मिरू नको बापा, सांडून देशील. ती बस ना पंगत पंगत. तू जेव ना बाई, स्वरा जेव ना. चालू का मी, चालू का तुले. आत्या ते मलाच पाहून राहिली. जेव ना, जेव जेव. मी झाली ताट, मी काहीच नाही म्हटलं ना. अहो ते काय नाही म्हणत आहे दीदी. ये तू इकडून ये, माझोड ये, आपण इकडून बसू. नव दिसते तिले. पिंके पाहू नको तू तिच्या इकडे, ते तू पाहून राहिली म्हणून लढते ती. जेव बाई जेव, स्वरा पाहत नाही ते दीदी, पाहू नको पिंके. नाही पाहत बापा, नाही पाहत मी. जेव्हा बाई जेव पाहत नाही मी. मी आधी डोळ बघतो आधी. ये 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 माझोड ये, बस आधी मांडीवर बसते का आधीच्या. ये मी तुला चारू का. ती दीदी आहे ना, दीदी पाहुणी नाली ना आपल्या घरी पाहुणी. माय बाई आधीच्या अंगावर आहेत बाई ना तू. आधी ताई जीव तुटते. माय नाताईला राहायला द्यायचं, माय नाताईला राहायला द्यायचं. याची माहिती आलती. अरे सागर तू माहित मध्ये तू जेवून गेला. देवा अशी हे मोठी लेकरायला समजते. सागरले काय, सागर जेवला होते डबल जेवते का रे बाबू. ना मी दवलो नाही, मी दवलो नाही, मी नाचणी जेवलो, नाचणी. काय म्हणतो गा मम्मी, हा किती तोत्रा बोलतो गा. अहो माय तो म्हणते मी रात्री जेवलो नाचणी, आम्हाला कळते त्याची भाषा. तो लय तोत्रा बोलते. हा प्रणव तसं म्हणणे, लहान आहे ना तो, लहान आहे म्हणून. मग मोठा झाला की तो बी तोल्यावानीच बोलते. जेवा जेवा जेव रे बाबू साखर जेव. हो मग रात्री जेवता, आता जेव. मग येतो ना तिला खाऊ घाल माय. आता ते नात तिच्या इकडे माझ्याकडे पाहिजे. जाऊ का माय, मी घरातून जाऊ काय करावं माय. पाहुणे पाहिजेतच नाहीत वाटते. आम्हाला पाहुणे नाहीत पाहिजेत, आम्हाला आम्हीच पाहिजे, फक्त आमचे आम्ही. ते पण तो आहे का पाहिजे बाई. सोरा जेव बाई जेव. जाय व जाय तिकडे, मना तिले जेव दे साजरं. चालली बापा मी जेवा. आजी तो ना थे माई बहीण होय ना ते, माई दीदी. माई दीदी, तू कशी दादाची दीदी आहेस की तशी माई दीदी आहे ते.